Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students, OCM students. Last few lectures we have started chapter number first, Introduction of Commerce and Businesses. यामधील आपण फर्स्ट नंबर इंट्रोडक्शन घेतलं, त्यानंतर सेकंड नंबर नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, थर्ड नंबर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी घेतली. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये बिझनेसेस अँड इट्स फीचर्स पाहिलं आपण. त्यानंतर प्रोफेशन अँड इट्स फीचर्स पाहिलं. त्यानंतर थर्ड एम्प्लॉयमेंट अँड इट्स फीचर्स पाहिले. त्यानंतर पॉईंट नंबर 4 बिझनेस ऑब्जेक्टिव्ज आपण पाहिले. त्यानंतर पॉईंट नंबर 5 रोल ऑफ प्रॉफिट इन बिझनेसेस. त्यानंतर पॉईंट नंबर 6 आपण सुरू केलेला होता, क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज. जो आपल्याला चार्ट दिसतो तो चार्ट आपण ड्राफ्ट करायला सांगितला होता तुम्हाला प्रत्येकाला. क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज, वर्गीकृत करण्यात आलेल्या बिझनेसच्या कृती. यामधील आपण क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज, बिझनेस कृतीला दोन याच्यामध्ये विभागण्यात आलेलं आहे. फर्स्ट आहे इंडस्ट्री अँड द सेकंड आहे कॉमर्स. उद्योग आणि वाणिज्य यामध्ये त्यांना डिवाईड करण्यात आलेलं आहे. यामधील इंडस्ट्रीला परत इंडस्ट्री इज डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज. उद्योगांना परत 3 वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये विभागण्यात आलं होतं. फर्स्ट नंबर आहे प्रायमरी इंडस्ट्री, सेकंड नंबर आहे सेकंडरी इंडस्ट्री, थर्ड नंबर आहे टेरिटरी इंडस्ट्रीज. प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि थर्ड आहे टेरिटरीज म्हणजेच सेवा उद्योग. यामधील प्रायमरी इंडस्ट्रीजला परत प्रायमरी इंडस्ट्रीज आर ऑफ 3 टाईप्स, 3 प्रकार पडतात. त्यामधील फर्स्ट ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री शेती उद्योग, सेकंड एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री उत्खनन उद्योग, थर्ड नंबर जेनेटिक इंडस्ट्री जैविक उद्योग. त्यानंतर सेकंड नंबर आपण घेतला होता सेकंडरी इंडस्ट्रीज, ज्याला दुय्यम उद्योग असं म्हणण्यात येईल. या सेकंडरी इंडस्ट्रीजचे परत सेकंडरी इंडस्ट्रीज आर 2 टाईप्स, 2 प्रकार पडतात. फर्स्ट नंबर आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री उत्पादन उद्योग, सेकंड नंबर आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री बांधकाम उद्योग आणि थर्ड इंडस्ट्री आहे प्रायमरी टेरिटरी इंडस्ट्री सेवा उद्योग. हे पाहिलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर आपण सुरू केला होता कॉमर्स. बिझनेस ॲक्टिव्हिटीजमधील सेकंड कॅटेगरी कॉमर्स वाणिज्य याची. या कॉमर्सला सुद्धा परत 2 याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलं, क्लासिफाईड करण्यात आलं, वर्गीकृत करण्यात आलं. त्यामधील फर्स्ट होता ट्रेड व्यापार आणि सेकंड होता ऑक्झिलरीज टू ट्रेड. ट्रेड यालाच व्यापार म्हणण्यात येतं आणि ऑक्झिलरीज टू ट्रेड व्यापारांच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सेवा. यामधील ट्रेड व्यापाराला परत फर्दर क्लासिफाईड व्यापाराचे सुद्धा वर्गीकरण करण्यात आले. यामधील फर्स्ट ट्रेड होता होम ट्रेड, ज्याला इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात येतं, आणि सेकंड आहे फॉरेन ट्रेड, ज्याला एक्सटर्नल ट्रेड असं म्हणण्यात येतं. होम ट्रेड अंतर्गत व्यापार, देशांतर्गत चालण्यात येणारा व्यापार, ज्यालाच होम ट्रेड किंवा इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात येतं. आणि फॉरेन ट्रेड हे देशाच्या बाहेरील चालण्यात येणारा व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार ज्याला म्हणण्यात येतं. होम ट्रेड अँड फॉरेन ट्रेड. या होम ट्रेडला परत डिवाईड करण्यात आलेलं होतं होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. आणि या फॉरेन ट्रेडला परत 3 याच्यामध्ये डिवाईड करण्यात आलं इम्पोर्ट एक्सपोर्ट एंटरपोर्ट किंवा री एक्सपोर्ट, ज्यालाच इम्पोर्ट आयात निर्यात आणि पुनर्निर्यात असं म्हणण्यात येतं. आता हे आपण पाहणार आहोत.
ट्रेड इज फर्दर क्लासिफाईड ॲज, व्यापाराचे वर्गीकरण करण्यात आलं. त्यामधील फर्स्ट नंबर होम ट्रेड, इंटरनल ट्रेड. इन दिस ट्रेड बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टेक प्लेस विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. होम ट्रेड अंतर्गत व्यापार किंवा त्यालाच इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. या ट्रेडमध्ये म्हणजेच या व्यापारामध्ये बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेसची जी बाईंग अँड सेलिंग होते, खरेदी व विक्री होते, ती विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री, देशाच्या जिओग्राफिकल भौगोलिक बाउंड्रीज, भौगोलिक सीमांतर्गत केली जाते. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, इंटरनल ट्रेड किंवा होम ट्रेड. देशाच्या अंतर्गत, देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत ज्या वस्तू, ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसची बाईंग अँड सेलिंग, खरेदी व विक्री केली जाते देशांतर्गत, देशाच्या आत, विदिन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री, देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसची बाय सेलिंग अँड बाईंग केली जाते, खरेदी व विक्री केली जाते, त्यालाच इंटरनल ट्रेड असं म्हणण्यात येतं. या इंटरनल ट्रेडचे इज फर्दर डिवायडेड ॲज फॉलोज. या इंटरनल ट्रेडचे परत दोन प्रकार पडतात. यामधील फर्स्ट नंबर आहे होलसेल ट्रेड, म्हणजेच घाऊक व्यापारी. अँड देन सेकंड आहे रिटेल ट्रेड, मीन्स किरकोळ व्यापारी. मोठ्या प्रमाणातील व्यापारी ज्याला होलसेल ट्रेड असं म्हणलं जातं. आणि रिटेल व्यापारी म्हणजे जो आपल्या घराशेजारी किराणा दुकान, जनरल स्टोअर्स आहेत, त्याला किरकोळ व्यापारी, स्मॉल क्वांटिटीमध्ये तो सेल करतो. आणि जो मोठ्या बल्क प्रमाणात सेल करतो त्यालाच काय म्हणतात, घाऊक म्हणजेच होलसेल ट्रेडर असं म्हणण्यात आलेलं आहे. इन होलसेल ट्रेड गुड्स आर परचेस्ड अँड सोल्ड इन बल्क. बल्क मीन्स मोठ्या प्रमाणात. होलसेल ट्रेडमध्ये, मोठ्या घाऊक व्यापारामध्ये गुड्स आर परचेस्ड अँड सोल्ड इन बल्क. होलसेल ट्रेडमध्ये वस्तू, गुड्स मोठ्या प्रमाणात सेल केले जाते आणि परचेस केल्या जातात, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, होलसेल ट्रेड. होलसेल ट्रेडमध्ये वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केल्या जातात. रिटेल ट्रेड इज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी असोसिएटेड विथ द सेल ऑफ गुड्स टू द फायनल consumer. A retailer is one who purchases from the wholesaler or sometimes directly from the producer or sell with the smaller quantity to the final consumer. जो होलसेल ट्रेडरकडनं परचेस करतो व डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत म्हणजेच ग्राहकांना ती वस्तू पोहोचवितो छोट्या स्मॉल क्वांटिटी, छोट्या स्वरूपात, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, रिटेल ट्रेड. पर्यंतचा आपण भाग पाहिला होता. त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे ट्रेड, होम ट्रेड, इंटरनल ट्रेड पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत फॉरेन ट्रेड, एक्सटर्नल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार. When trade takes place between different countries, it is known as foreign trade. When trade takes place between different countries, वेगवेगळ्या देशामध्ये, दोन किंवा अधिक देशामध्ये चालण्यात येणाऱ्या ट्रेडला, चालण्यात येणाऱ्या व्यापाराला काय म्हणण्यात येतं, फॉरेन ट्रेड असं म्हणण्यात येतं. डिफरंट कंट्रीज ट्रेड टेक प्लेस बिटवीन डिफरंट कंट्रीज. अधिक देशामध्ये चालण्यात येणाऱ्या ट्रेडला, चालवण्यात येणाऱ्या व्यापाराला काय म्हणण्यात येतं, फॉरेन ट्रेड, विदेशी व्यापार असं म्हणण्यात येतं. When boundaries of two countries are crossed, then different currencies are used. Currency चलन, पैसा,
currency are used in further divided as. दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशामध्ये चालणाऱ्या व्यापाराला फॉरेन ट्रेड असं म्हणलं जातं. या फॉरेन ट्रेडला म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला किंवा विदेशी व्यापाराला, ज्यालाच फॉरेन ट्रेड किंवा एक्सटर्नल ट्रेडला डिवायडेड ॲज फॉलोज. या फॉरेन ट्रेडला पुढील ट्रेडमध्ये विभागण्यात आलं. या फॉरेन ट्रेडची सुद्धा परत डिवायडेशन करण्यात आलं. यामधील फर्स्ट आहे इम्पोर्ट ट्रेड, सेकंड आहे एक्सपोर्ट ट्रेड अँड थर्ड आहे इंटरपोर्ट ट्रेड. आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार असं म्हणण्यात येतं. इम्पोर्ट ट्रेड, व्हेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर परचेस्ड फ्रॉम अनदर कंट्री इट इज कॉल्ड ॲज इम्पोर्ट ट्रेड. काय म्हणले? व्हेन गुड्स अँड सर्व्हिसेस, जेव्हा वस्तू व सेवा आर परचेस्ड फ्रॉम अनदर कंट्री, वस्तू व सेवा दुसऱ्या देशांकडनं, अनदर कंट्री परचेस्ड, खरेदी केली जाते, त्यालाच काय म्हणलेलं आहे? इम्पोर्ट ट्रेड, आयात व्यापार. एक्सपोर्ट ट्रेड, व्हेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर सोल्ड टू फॉरेन बायर्स देन इट इज कॉल्ड ॲज एक्सपोर्ट ट्रेड. जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा सोल्ड, दुसऱ्या देशास, वस्तू व सेवा दुसऱ्या देशास विक्री केल्या जातात, सोल्ड बाय फॉरेन बायर्स. जेव्हा दुसऱ्या देशास वस्तू सोल्ड, विक्री केल्या जातात, तेव्हा त्यास एक्सपोर्ट ट्रेड असं म्हणण्यात येतं, निर्यात व्यापार असं म्हणण्यात येतं. आणि इंटरपोर्ट ट्रेड, पुनर्निर्यात, म्हणजेच इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ट्रेड. इट इज कॉम्बिनेशन, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं, आयात व निर्यात यांचं एकत्रीकरण करणे. कॉम्बिनेशन म्हणजेच इंटरपोर्ट, म्हणजेच वस्तू खरेदीही केल्या जातात दुसऱ्या देशाकडनं, सोल्डही केल्या जातात आणि परचेसही केल्या जातात अनदर कंट्रीकडनं. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? इंटरपोर्ट. आपल्याकडील गुड्स इंडियामधील अनदर कंट्रीजमध्ये सेल केली जाते आणि त्यांची गुड्ससुद्धा आपल्या कंट्रीमध्ये परचेस केला. या जो कोणताही बोथ ट्रान्झॅक्शन कॉम्बिनेशन चालतं इम्पोर्ट एक्सपोर्टचं, आयात निर्यात व्यापाराचं, त्यालाच इंटरपोर्ट असं म्हणण्यात येतं. इट इन्व्हॉल्व्स इम्पोर्टिंग द गुड्स फ्रॉम वन कंट्री अँड रिसेलिंग दीज गुड्स टू द अनदर कंट्री. यामध्ये एका देशांकडून इम्पोर्ट केलेली गुड्स दुसऱ्या देशात विक्रीस पाठवला जातो. एक्झाम्पल, इंडियन सेलर इम्पोर्टिंग गुड्स फ्रॉम जपान अँड री-एक्सपोर्टिंग सेम गुड्स टू आफ्रिका. भारतीय विक्रेते जपानकडून माल घेतात आणि आफ्रिकेला ती गुड्स पुनर्निर्यात म्हणजेच री-एक्सपोर्ट करतात. यालाच इंटरपोर्ट ट्रेड असं म्हणण्यात येतं. यानंतर आपल्याला ऑक्झिलरीज टू ट्रेड पाहायचं आहे. ट्रेड कॉमर्समध्ये परत डिवाइड करण्यात आलं होतं, ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. कॉमर्स इज फर्दर डिवायडेड इन ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. ट्रेड पाहिलं. त्यानंतर ऑक्झिलरीज टू ट्रेड, व्यावसायिक सेवा. आता या व्यावसायिक सेवा कोणत्या कोणत्या आहेत ऑक्झिलरीज टू ट्रेड हे आपण पाहू. ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिट स्मूथ फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स टू द consumption center are called aids to trade or auxiliaries to trades. मॅन्युफॅक्चरिंग सेंटरपासून म्हणजेच
उत्पादनाच्या ठिकाणापासून टू द कन्झम्पशन सेंटर्स, म्हणजेच उत्पादनाच्या ठिकाणापासून ते विक्रीच्या ठिकाणापर्यंत वस्तूचा पुरवठा करण्याच्या कृतीला ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. ऑल दोज ॲक्टिव्हिटीज दॅट फॅसिलिटेट्स फ्लो ऑफ गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, उत्पादनाच्या ठिकाणापासून मॅन्युफॅक्चर जी वस्तू तयार होते त्या ठिकाणापासून ते कन्झ्युमरपर्यंत विक्रीपर्यंत जाते. म्हणजेच कंपनीमध्ये तयार झालेली वस्तू त्या मॅन्युफॅक्चरिंग सेंटर, म्हणजेच वस्तू ज्या ठिकाणी कंपनीमध्ये तयार होते तिथंपासून ते जे टू द कन्झम्पशन सेंटर, म्हणजेच वस्तूची ज्या ठिकाणी विक्री होते कन्झ्युमरपर्यंत जातं. तिथपर्यंतच्या ज्या काही प्रोसेसला ॲक्टिव्हिटीजला काय म्हणण्यात येतं, ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हणण्यात येतं. वस्तू जिथून तयार होते आणि कन्झ्युमरपर्यंत पोहोचवते, या बिटवीन या सगळ्या स्मूथ फॅसिलिटीला, या सर्व सुरळीत चालण्यात येणाऱ्या पुरवठ्याला, ॲक्टिव्हिटीला, या कृतीस काय म्हणण्यात येतं, ऑक्झिलरीज टू ट्रेड. वस्तू सपोज आपला मोबाईल ज्या ठिकाणी तयार होते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये, तिथून आपल्यापर्यंत पोहोचवेपर्यंत, आपल्यापर्यंत म्हणजे आपण कोण आहेत, कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत. म्हणजेच आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या हातात नाही, आपल्यापर्यंत म्हणजे आपल्या जवळील ज्या शॉपपर्यंत, म्हणजे कन्झम्पशन सेंटर ज्याला म्हणण्यात आलेलं आहे, वस्तूची विक्री करण्याचं ठिकाण ज्याला म्हणण्यात आलेलं आहे, त्या सेंटरपर्यंत, त्या शॉपपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या ज्या कोणत्याही कृती, ॲक्टिव्हिटीज घडतात त्यालाच ऑक्झिलरीज टू ट्रेड. आता यामध्ये म्हणजेच वस्तू तयार झाली, म्हणजेच याचा अर्थ गुड्स मॅन्युफॅक्चरिंग झाला, आपला मोबाईल तयार झाला त्या कंपनीमध्ये, तिथून आपल्यापर्यंत येतो, याचाच अर्थ कशाने येतो, ट्रान्सपोर्टरित्या, म्हणजेच वाहतूक. ही ॲक्टिव्हिटीज म्हणजेच ऑक्झिलरीज टू ट्रेड. तिथून ट्रान्सपोर्टनं कुठे येतो, कुठेतरी स्टॉक होतो म्हणजेच वेअरहाऊसिंगमध्ये होते, त्याची साठवणूक होते, गोदाममध्ये स्टोअर होतं. त्यानंतर त्या गोदामाला ज्या ठिकाणी स्टोअर केले तिथं काहीतरी होऊ नये, धोका होऊ नये, चोरी होऊ नये, यासाठी इन्शुरन्स लागतं. म्हणजेच ही सुद्धा एक सेवा ऑक्झिलरी झाली. त्या ठिकाणून तिथून इन्शुरन्स झाला. त्यानंतर त्या वस्तू म्हणजे तो मोबाईल प्रोडक्शनसाठी त्याला बँकेचा पैसा लागतो, फंड लागतो. तो फंड त्याने बँकेकडनं घेता, म्हणजेच ती वस्तू मॅन्युफॅक्चरिंग होते, म्हणजेच पुरवठा होता, आपल्यापर्यंत येतो. याचाच अर्थ बँकिंग सेक्टरसुद्धा याच्यामध्ये आलं. त्यानंतर आपल्याला नवीन मोबाईल लॉन्च झाला आहे, आपल्याला कसं कळतं, ॲडव्हर्टाईज येते, तेव्हा कळतं की हा मोबाईल लॉन्च झाला आहे. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगसुद्धा काय झालं, ऑक्झिलरीज झाली. त्यानंतर ॲडव्हर्टाईजरित्या वेगवेगळ्या एजंट्स डीलरकडे पोहोचवतो, म्हणजेच त्यामध्ये एजंटसुद्धा इन्व्हॉल्व झाले. आणि यानंतर आपण शॉपमध्येच गेल्यानंतर आपल्याला तो मोबाईल नवीन आला आहे हे सुद्धा सांगण्याचं एक काम करतो. ॲडव्हर्टायझिंग नंतरसुद्धा काही लोकांना समजत नाही, मग कम्युनिकेशन केलं जातं, आपल्यासोबत संपर्क साधला जातो, फोनद्वारे आपल्याला कळतं, मेल्स येतात, हा लॉन्च झाला, तमुक झाला, अदरवाईज झालं, अशा कम्युनिकेशनच्या सेंटर होतात. अशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग सेंटरपासून ते ग्राहकापर्यंत म्हणजेच कन्झम्पशन सेंटर्सपर्यंत ज्या काही ॲक्टिव्हिटीज व्यवस्थितपणे पार पडतात स्मूथरित्या, त्यालाच ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हणण्यात आलेलं आहे. आता या ऑक्झिलरीज टू ट्रेड कोणत्या आहेत ते पाहूत आपण. फॉलोइंग्स आर व्हेरियस ऑक्झिलरीज टू ट्रेड. खालील विविध साधने या ऑक्झिलरीज ट्रेडमध्ये येतात. फर्स्ट नंबर आहे ट्रान्सपोर्ट, वाहतूक व्यवस्था. सेकंड नंबर आहे वेअरहाऊसिंग, साठवणूक करण्याचं ठिकाण किंवा गोडाऊन असं म्हणण्यात येतं. थर्ड आहे इन्शुरन्स, विमा. फोर्थ आहे बँकिंग, बँक सेक्टर. फिफ्थ आहे ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात. त्यानंतर 6 नंबर आहे मर्चंटाईल एजंट्स आहेत त्यामध्ये, ज्याला एक प्रकारे दलाल, व्यापारी दलाल असे असं म्हणता येतील, कमिशन एजंट म्हणता येईल. त्यानंतर लास्ट नंबर आहे कम्युनिकेशन, संदेशवहन ज्याला म्हणण्यात येतं. अशा प्रकारे या ऑक्झिलरीज टू ट्रेडमध्ये 7 पॉईंट्स आहेत.
ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग, इन्शुरन्स, बँकिंग, ॲडव्हर्टायझिंग, मर्चंटाईल एजंट, कम्युनिकेशन, संदेशवहन. हे आपण 1 बाय 1 नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. तो चार्ट आपल्याला पहिल्यांदा क्रिएट करून घ्यायचा आहे व्यवस्थित बिझनेस ॲक्टिव्हिटीजच्या. थँक्यू स्टुडंट्स.